जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय। जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्णा। हरे कृष्ण प्रभूजी. हा आपण च्या आठवड्यात 32वा आणि 33वा श्लोक केलेला होता. अ, त्याच्यामध्ये म्हणजे आपलं कंटिन्युएशन असं चालू होतं की परमात्मा सगळ्यांमध्ये असतो बेसिकली. तर ते 32व्या श्लोकामध्ये सांगण्यात आलेले आहे, कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की आपण जसं सुख दुःख हे इक्वल ट्रीट केलं पाहिजे, तसंच सर्व जीव बेसिकली नॉट ओनली जस्ट म्हणजे मनुष्य प्राणी बट इतर प्राणी मात्रा वगैरे जे आहेत त्यांना सगळ्यांना एकाच दृष्टीने बघितलं पाहिजे. का तर सगळ्यांमध्ये परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजे कोण
तर कृष्ण भगवान. तर हे क्रक्स 32व्या. आणि मग गोपी बद्दल पण आपलं थोडस डीप डिस्कशन झालं होतं की गोपी या फार परम भक्त कृष्ण भगवानांच्या आहे. दॅट वॉज इम्पॉर्टंट आय कुड रिकलेक्ट. आणि तुम्ही अजून एक या श्लोकामध्ये बेसिकली योगीच्या समराईज क्वालिटी सांगितलेल्या आहे इथे, बरोबर. की खरा आनंद कशामध्ये मिळतो वगैरे. तर ते ते कळणं फार महत्वाचं आहे की आपण अ, अ, म्हणजे जे आपल्याला घरदार किंवा गाडी बंगला ह्याच्यामध्ये हा क्षणिक किंवा भौतिक आनंद आहे. पण ब्रह्म आनंद कशामध्ये आहे? तर आध्यात्मिक मार्गावर जोडणं, फक्त स्वतः करताच न विचार करता इतरांना सगळ्यांना जोडून घेणं त्याच्यामध्ये. मग शिला प्रभुपादांचं मला ऑलवेज हे आठवतं, म्हणजे यांचं, की त्यांनी कसं इस्कॉन ही संकल्पना स्थापन करून सगळ्या समाजाला कृष्ण भगवानांच्या सेवेमध्ये सामील केलं. तर तशी ती करुणा प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. हे बेसिकली मेन 32व्या श्लोकाचं होतं. आणि 33व्या श्लोकामध्ये तेच आहे की हे सगळं सांगणं ठीक आहे. अर्जुन म्हणाला कृष्ण भगवानांना, पण हे अप्लाय करणं फार डिफिकल्ट आहे. कारण की आपलं मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे. तर आम्ही मनुष्य प्राणी आहोत आणि म्हणून त्याचं ऍप्लिकेशन जरा डिफिकल्ट आहे. तर मग तिथे तुम्ही हे सांगितलं होतं की ध्यान योगातला व्यक्ती आणि भक्ती योगातला भक्त यांच्या दोघांचं एम जरी एकच असलं की मनावर कंट्रोल करणं, तरी त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते डिफरंट आहे बेसिकली. सो दीज आर द फ्यू इम्पॉर्टंट पॉइंट्स, म्हणजे मला छान. असं वाटले. खूप छान, खूप छान. अभिनील प्रभू, सुहास प्रभू, तुम्हाला काय ऍड करायचं? हा, हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. माताजीने कव्हर केलं, पण एक पॉइंट ऍड करायचा होता. जो भक्त असतो तो प्रत्येक, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तो सेवाभाव असतो. तुम्ही एक उदाहरण दिलेलं, जसं श्रील प्रभुपादांनी ट्रक बघितला आणि त्यांना वाटलं की याच्यात जगन्नाथ यांची यात्रा काढावी, आणि नंतर ते जगभर त्याचा हे झाला, प्रसार झाला. तर अशी सेवाभावी असावी. आणि दुसरी म्हणजे माताजीने जो पॉइंट सांगितला, जो एक योगी असतो आणि एक जो भक्त असतो त्यांचा एम सेम असतो. पण योगी जो असतो तो सेन्सेसला कंट्रोल करतो, बरोबर. आणि जो भक्ती योगावर असतो दॅट इज अन ऑटोमॅटिक प्रोसेस. म्हणजे ते काय करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक होऊन जातं. कारण आपण सगळे कर्म जे आहे ते भगवंतांच्या चरणी आपण अर्पण करतो. त्याच्यामुळे ती दॅट इज, वी डोंट हॅव टू टेक एक्स्ट्रा एफर्ट्स, दॅट बिकम्स अन ऑटोमॅटिक प्रोसेस, नाईस. असं मला वाटतं. मस्त. अभिनील प्रभू, काय ऍड करायचंय तुम्हाला? प्रभूजी, फक्त एवढंच की म्हणजे आध्यात्मिक आनंद म्हणजे माताजीने ऑलरेडी कव्हर केलाय, पण तेवढा एक आपण अजून एक डीप मध्ये बघितलेला की आध्यात्मिक आनंद आणि भौतिक आनंद याच्यामधला डिफरन्स असतो. म्हणजे कोणाला वाटत असेल की एखादा समजा दारू पितो आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद येत असेल, हम्म. त्याच्यापेक्षा आध्यात्मिक आनंद किती वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये किती आनंद येतो. आणि जेव्हा आपण एकमेकांबरोबर तो आनंद शेअर करतो त्याचं सुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे. म्हणजे आपण आध्यात्मिक आनंद जाणणं हे खूप महत्वाचं आहे. हे एक आपण बघितलं. खूप छान, खूप छान. ते 32व्या श्लोकामध्ये आत्मौपम्येन हा शब्द कृष्ण वापरतो. त्याचा अर्थ आहे की आत्म्याच्या उपम्यामध्ये, आत्म्याची उपमा बघून, आत्म्याच्या कंपॅरिझननी आपण दुःख आणि सुख इतरांची बघितली पाहिजेत. आणि याचा अर्थ हा होता की जर एखादी गोष्ट आपल्याला सुख वाटते तर ती दुसऱ्याला सुख वाटू शकते. जर आपल्याला एखादी गोष्ट दुःख देऊ शकते तर ती दुसऱ्याला पण दुःख देईल. तर म्हणजे असं नाहीये की बाबा मला भरपूर जेवायला मिळालं, मी सुखी झालो, तर इतरांना जेवायला नाही मिळालं तरी चालेल म्हणून. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला एखादी गोष्ट सुख देते तर तीच गोष्ट दुसऱ्यालाही सुख देऊ शकते. आणि ह्याचं काउंटर आर्ग्युमेंट म्हणून आपण त्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोललेलो की, पण जर का तो तमोगुणी असला तर त्याला हे कळणार नाही की सुख काय दुःख काय. त्यामुळे तो स्वतःला सुख मिळते म्हणजे दुसऱ्याला पण तेच सुख मिळेल अशा अँगलनी बघू शकतो. पण म्हणून आपण बघितलेलं की त्या दृष्टीने विचार न करता सत्वगुणामध्ये राहून प्रॉपर नॉलेज असल्यानंतर सुख आणि दुःख काय आहे हे कळल्यानंतर मग ती आत्म्याची उपमा देऊन आपण नंतर मग आपण कम्पेअर केलं पाहिजे की मला सुख मिळते म्हणून मी हे त्याच्याकरता पण केलं पाहिजे.
तर मग ते खरं आत्मोपम येणार. नाही तर हा जर चुकीच्या अर्थाने काढला तर मग सगळेच मद्यपान करणारे बनून जातील. आणि हेच ना आपण तुम्ही बघता सुद्धा ना, एस्पेशली HR ह्युमन रिसोर्सेस आपलं जे डिपार्टमेंट असतं कंपनीचं, वेन इट कम्स टू प्रॉपर बिहेवियर प्रत्येक एम्प्लॉईचं, त्यावेळी ती लोक एक स्टेटमेंट वापरतात, ट्रीट अदर्स ॲज यू वुड वॉन्ट देम टू ट्रीट यू. मिनिंग दुसऱ्यांना आपण त्या पद्धतीने वागवायचं जसं वी एक्सपेक्ट की त्यांनी आपल्याला कसं ट्रीट केलं पाहिजे. तर ही फिलॉसॉफी वगैरे फक्त शरीराच्या लेवलवरची आहे, पण कृष्ण इथे फक्त एका शब्दामध्ये, आत्मोपमेन ह्या एका शब्दामध्ये ही फिलॉसॉफी पुढच्या लेवलला पण घेऊन जातो, स्पिरिच्युअल लेवलला पण आपल्याला त्याचा फायदा होतो. मिनिंग ही ज्या क्वालिटीज भगवद्गीतामध्ये शिकवलेल्या आहेत त्या क्वालिटीज आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण अप्लाय करू शकतो, आणि ते केल्यानंतर वी कुड बी टर्म्ड एज अन आयडियल एम्प्लॉई ऑल्सो. मिनिंग स्पिरिच्युअल गोष्टी जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळी त्याचा मटेरियल बेनिफिट सुद्धा होतो, नुसता स्पिरिच्युअल होतो असं नाही, पण मटेरियल गोष्टी प्रॅक्टिस केल्यावरती स्पिरिच्युअल बेनिफिट काही होत नाही आपल्याला. हरे कृष्णा. चला मग आपण 34 बघूया. आता 34 मध्ये अर्जुन त्याचा प्रश्न जो आहे तो अजून थोडा एक्सपांड करतोय तो आता. अध्याय 6 श्लोक 34. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. अनुवाद. हरे कृष्णा. हे कृष्णा, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. हरे कृष्ण. किती छान बोललाय ना. आता आता काय करतोय कृष्णानी, एक अर्जुनाला एक इनडायरेक्ट प्रश्न विचारलेला 32व्या श्लोकापर्यंत त्याला सगळं सांगितलेलं ना, बुद्ध्या धृती गृहीतया, असा त्याला एका श्लोकात तो बोललेला. तर तो बोलला की आपली बुद्धीचा वापर कर आणि मनावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न कर, तू तसं का करत नाहीस. म्हणून आता अर्जुन त्याला एक इनडायरेक्टली असा प्रश्न विचारतोय की बाबा मनावर नियंत्रण ठेवणं, जे साम्येन मधुसूदन म्हणून 33व्या श्लोकात अर्जुन बोलला की हे जी साम्यता आहे, समता आहे, ती खूप डिफिकल्ट आहे. त्याच्याकरता मनावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो आता बोलतोय की मनावरती कंट्रोल ठेवणं हे वायूवरती कंट्रोल ठेवण्यापेक्षाही डिफिकल्ट आहे. आणि म्हणून 35व्या श्लोकामध्ये 36व्या श्लोकामध्ये मग कृष्ण अजून पुढे बोलत जातो की जर मनावरती कंट्रोल ठेवणं शक्य असेल तर, म्हणजे इथे इथे अर्जुन विचारतो त्याला की मनावर कंट्रोल ठेवणं जर शक्य आहे तर मी कसं करू ते. आणि ह्याच्यावरनं आपल्याला अजून एक मोठी इम्पॉर्टंट गोष्ट कळून येईल, जी आपण बघू आपण. तर अष्टांग योगामध्ये समता आणि मानसिक कंट्रोल, नियंत्रण हे मॅन्डेटरी बनतं. आणि ते जर तुम्ही करू शकत नाही तर अष्टांग योगाच्या पुढच्या पायरीवरती आपण पाऊल पण नाही ठेवू शकणार. म्हणून अर्जुन बोलतोय की हे एवढं डिफिकल्ट आहे, एतस्याहम न पश्यामी, मी हे कसं करू, हे कसं प्रॅक्टिकली अप्लाय करू हे मला दिसतच नाहीये. आणि मनाची जी मूलभूत अवस्था बोलतो ना, अंगभूत नॅचरल कॅरेक्टरिस्टिक, ती अशी आहे की ती अस्थिरच असते, ती स्थिर राहूच शकत नाही, स्थिर राहण्याची त्याच्याकडे क्षमताच नाही. आणि अशा वेळी मग तो हा प्रॉब्लेम एका एक्झाम्पलनं, वायुरिवस दुष्करम ह्या एक्झाम्पलनी तो आता हे करतोय. म्हणून तो काय करतोय, मनाची तुलना वायूशी केलेली आहे त्यांनी. वायूला कोण कंट्रोल करू शकतं? कोणीही नाही. ठीक आहे. तर वायूला जर कंट्रोल करणं शक्य नाही तर अर्जुन बोलतो की मनाला कंट्रोल करणं अजूनही डिफिकल्ट आहे. वायूला कंट्रोल करणं म्हणजे तुम्ही कमीत कमी एका घराच्या आतमध्ये तुम्ही येऊ शकता. अगदी वादळ वगैरे जर आलं तर घर पण तोडून टाकू शकतं ते. पण समजा तेवढ्या स्ट्रेंथचं वादळ नसलं ते, तर निदान तुम्ही घरामध्ये सेफ असू शकता. पण मनापासून तुम्ही घराच्या आतमध्ये काय कुठेही असला तरी सेफ नसू शकतं, कारण मन तुमच्या आतमध्ये आहे, शरीराच्या आतमध्ये. मनाची 4 क्वालिटीज तो सांगतो, जे आपण पुढे बघूया. आणि मग नंतर आपण एक एक शब्दाचा अर्थ बघूया आपण तिकडे. ठीक आहे.
तर आधी साध्या साध्या म्हणजे ऑब्विस अशा ज्या गोष्टी आहेत त्या बघूया. आता कृष्णाला कृष्ण म्हणून त्यांनी हाक मारली अर्जुनाने. तर खरं तर आपल्याला म्हणजे असं काही आश्चर्य नाही वाटलं पाहिजे ना, एखाद्याला त्याच्या नावाने हाक मारली तर. पण बाकीच्या वेळी तो उपमा देतो कृष्णाला, महाबाहो किंवा मधुसूदन, अच्युत वगैरे असे शब्द वापरतो अर्जुन कृष्णाकरता. इकडे तो डायरेक्ट कृष्ण बोलतोय. तर का बोलतोय तर हे कृष्ण हे त्याचं डायरेक्ट नाव आहे. आणि तो त्या हायलाइट करतोय तो इकडे, की हे जे तू मला आता सांगतोय ही फक्त एका तत्वाच्या लेवलवरची चर्चा उरली नाहीये. हा एक एका असा गहन असा वैयक्तिक मुद्दा झालेला आहे. त्यामुळे माझा हा प्रश्न आहे, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तू अगदी माझ्या पर्सनल लेवलवरती येऊन मला सांग, तू ह्याचं उत्तर दे. जसा एक मित्र दुसऱ्या मित्रावरती विश्वास ठेवतो आणि तो हे दाखवतो की बाबा आपलं हे कसं जिव्हाळ्याचं नातं आहे म्हणून मी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्याप्रमाणे अर्जुन दाखवतोय की ह्या ज्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलोय, हा एक मोठा संघर्ष चालू आहे माझा. तू माझा अतिशय चांगला मित्र आहे. हे जे मला आता मी सामोरं चाललोय ते तू मला ऍड्रेस कर त्याचं. ओके. आता आधी आपण बघून घेऊया मनाचे कोणते क्वालिटीज अर्जुनानी इथे मांडलेले आहेत. ठीक आहे. तर चार वैशिष्ट्य आणि पाचवा एक एक्झाम्पल म्हणून अर्जुनानी सांगितलेलं आहे. तर पहिलं काय की चंचल मन चंचल असतं. आपण हे बघून घेतलं 33व्या श्लोकामध्ये पण तो बोलला चंचलत्वात स्थितीम स्थिराम. इथे चंचल म्हणजे काय, अस्वस्थ, नेहमी बेचैन असतं ते. इकडे जाऊ तिकडे जाऊ, हे करू ते करू, ह्या गोष्टीवर त्या गोष्टीवर, ह्या व्यक्तीवर त्या विषयावर तेच चालू असतं, त्याचं फिरणं चालू असतं. प्रमाथी म्हणजे वेडा झालेला असतो. आपण त्याला बोलतो अरे काय वेडासारखं कामं करतोयस तू, हा कोणाला तरी बोलतो. त्याचं मन काय असतं म्हणजे नुसतं थाऱ्यावरती नसतं, तर त्याला म्हणजे बरोबर काय चूक काय हे पण कळत नसतं त्याला. अशांत तर असतंच मन त्याचं. बलवान, शक्तिशाली असतो, बलवान असतो एकदम मन. म्हणजे काय की त्याला त्याचा जो निग्रह केलेला असतो त्याच्यापासून त्याला दूर करणं डिफिकल्ट असतं. आणि दुसरं म्हणजे दृढम, जिद्दी असतो. ठरवलं की मी करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच, सोडणारच नाही मी त्याला. त्याला कितीही तर्क सांगितले, कितीही त्याला कन्व्हिन्स केलं, त्याला लॉजिकली क्वांटिफाय केलं त्याला वगैरे, तरी मन ऐकत नाही. बरोबर. आणि ह्या सगळ्या क्वालिटीज एक्सप्लेन करण्याकरता तो बोलतो वायोरीव सुदुष्करम. ह्या सगळ्या गुण वायू कसं असतं, वायू चंचल असतो, कुठे एकाच ठिकाणी थांबत नसतो, कंटिन्युअस फिरत असतो. हा. प्रमाथी कधी कधी असा जोरात पण फिरतो तो, आपल्याला वाटतं अरे काय झालंय आज, वारा इतका का जोराने वाहतोय वगैरे. हा. नंतर बलवत असतो, त्याचं शक्ती इतकी असते की तो समुद्राला पण हलवतो. एवढ्या मोठ्या मोठ्या उसळ त्या लाटा येतात, हा सुनामी वगैरे येतं, पूर्ण गावाच्या गावं हे होऊन जातात, नष्ट होऊन जातात. आणि दृढम असतो. एकदा त्यांनी निश्चय केला वाऱ्यानी की मग त्याला त्याची वाऱ्याची दिशा टर्न करणं आपल्यासारख्यांना शक्य नसतं ते. केवढा म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करू शकता, कृष्ण आणि अर्जुन एकमेकांशी बोलतायत, काव्य रूपात बोलतायत ते, असं पण नाही की नॉर्मल सेंटेन्सेस आहेत आपल्यासारखे. त्यांना कृष्णाने जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सांगितलं ते समजणं, त्याच्यावरती विचार करणं, मग प्रश्न निर्माण होणं, त्याला काव्य रूपात मांडणं आणि मग ते इथे भगवद्गीतेच्या रूपात मांडणं त्याला वगैरे, हे सगळं किती पटकन होतंय बघा. ठीक आहे. तर आता आपण मनाची ही जी वैशिष्ट्य कृष्ण अर्जुनांनी सांगितलं त्याच्यावरती डिटेलमध्ये बघूया आपण. ओके. तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे चंचल, म्हणजे अस्वस्थ. तर एक ही जी चंचलता असते ही एकदा प्रिलिमिनरी लेवलवरती जर आपण बघितली तर ते एका लहान मुलाच्या लहान मुलाच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघू शकतो. तर लहान मुलाचा स्वभाव कसा असतो, चंचल असतो, खेळकर असतो. कसं आपण दिसतो एका लहान मुलाला एखादं खेळणं आवडलं, नजर गेली त्याच्यावरती की तो धावतो तिकडे, खेळणं घेतो. जर अजून कोण लहान मूल असेल आणि त्याला ते खेळणं आवडलं तर मग तो पण त्याचं खेळणं घ्यायचा प्रयत्न करतो वगैरे. हे चंचलता असते.
म्हणजे असं नाही की पहिलं त्याचं खेळणं खराब आहे किंवा दुसऱ्याचं खराब आहे वगैरे, असं काही नाही. ते फक्त मन त्याचं फिरत असतं. आणि त्यामुळे काय होतं, त्याचं एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित जास्ती वेळ राहत नाही त्याचं. ठीक आहे. तर ही एका दृष्टीने ही चंचलता जी आहे ती निरुपद्रवी वाटू शकते. म्हणजे त्यांनी नाही त्या मुलाला किंवा कोणालाही नुकसान आहे, इकडनं तिकडे फिरतोय, काही होत नाही, चाललंय, खेळतोय आपला, तो हरकत नाही. आई वडील पण स्वतःच्या कामात मग्न आहेत, मुलगा आपला खेळतोय. परंतु जेव्हा हे आपल्या लेवलवरती ही चंचलता येते त्यावेळी ती धोकादायक असू शकते. ठीक आहे. त्यामुळे काय होतंय की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये काम करायला चालू करतो, समजा मुलगा 10वी मध्ये आहे आणि त्यांनी त्या लेवलची जर चंचलता दाखवली, तर मग काय होणार आहे, त्याचा अभ्यासामध्ये त्याचं लक्ष कमी होणार आहे. हा, एखादा टॉपिक घेतला एखादा विषयाचा, तर तो मिनिटभर पण नाही करणार, दुसऱ्या टॉपिक कडे जाईल, तिसऱ्या टॉपिक कडे जाईल, दुसऱ्या विषयाकडे जाईल, हे चालू राहील त्याचं. म्हणजे काय होईल, कोणत्याही विषयाचा, कोणत्याही टॉपिकचा अभ्यास तो व्यवस्थित पूर्णपणे करू शकणार नाही. आता पुढचा स्टेप बघा, नुसतं चंचल आहे असं नाहीये, तो प्रमाथी पण आहे. म्हणजे वेडेपणा भरपूर आहे, अविवेकी आहे, त्याला चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. त्यामुळे काय झालेलं आहे की एखादी एक प्रकारची नशा म्हणतो तशी आलेलं आहे त्याला, की एक 16, 18, 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी एखाद्या दुसऱ्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या प्रेमात पडते, तर ते कसं मन झालेलं असतं, ते वेडप झालेलं असतं. त्यांना ना घरातली लोक किंवा अभ्यास किंवा बाकीचं सोसायटी वगैरे कशाचीही काहीही पर्वा नसते. कंटिन्युअसली त्या एकाच विषयामध्ये ते बुडलेले असतात. एखाद्याला पैसा हवा असला तर तो चांगल्या वाईटाची काहीही काळजी करत नाही, फक्त त्या पैशाच्या मागे वेडा झालेला असतो आणि त्याला तेच कमवायचं असतं त्याला. तिकडे श्रीमद भागवतम मध्ये ऋषभदेव म्हणून विष्णूचे एक अवतार होते. आणि त्यांनी आपलं भरत महाराज, तुम्ही ते कथा ऐकली असेल ना, ते भरत महाराज म्हणजे ऋषभदेवांचे पहिले पुत्र. तर त्यांना भरत महाराजांना आणि त्यांचे अजून 99 पुत्र होते. तर त्या 99 पुत्रांना आणि 100 पुत्रांना शिकवताना ऋषभदेवांनी भागवतमच्या 5व्या स्कंधाच्या 5व्या अध्यायात 4थ्या श्लोकामध्ये तो सांगितलेला आहे की जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीला आपलं जीवनाचं ध्येय मानतो ना, तेव्हा तो निश्चितच भौतिक जीवनामध्ये वेडा झालेला असतो. आणि ह्या वेडेपणामुळे तो सगळ्या प्रकारच्या पापी कृत्यांमध्ये गुंतला जातो. नूनम प्रमत्त कुरुते विकर्म यदींद्रिय प्रीतय होती. आणि हे किती प्रॅक्टिकली आपल्याकरता पण ऍप्लिकेबल आहे आपण विचार करू शकतो. त्यामुळे मनाची चंचलता ही आता ह्या स्टेजला लहान मुलाच्या लेवलला उरलेली नाहीये, ती एका वेड्या माणसासारखी झालेली आहे. आणि एक उत्तेजित झालेला आहे, त्याला एक मोटिव्ह मिळालेला आहे, त्या मोटिव्हच्या मागे तो धावत बसलेला आहे. तो मोटिव्ह चांगला वाईट काही तो विचार करत नाही. जेव्हा एक वादळ येतं समुद्रामध्ये असताना, त्या वादळामुळे जर का वादळ उफाळून आलं, समुद्र पण लाटा मोठ्या मोठ्या आल्या, तर पूर्ण जहाज का जहाज म्हणजे बुडू शकतात. ते बुडल्यावरती लोकांचा जीव वगैरे जाऊ शकतो, पूर्णपणे सगळी हानी होऊ शकते. आणि हे फक्त एका क्वालिटीमध्ये, का तर तो प्रमाथी आहे. आता ही अशांतता, ही चंचलता जी आहे ही निरुपद्रवी राहिली नाहीये. आता पुढच्या क्वालिटीकडे बघूया आपण, बलवत पण आहे तो. तर बलवत म्हणजे काय, तर तो एक शक्तिशाली आहे. आणि त्याचं एक्झाम्पल घेण्याकरता आपण एक रुग्णालय, मानसिक रुग्णालय असतं ना, त्याच्यामध्ये समजा 1-2 वेडे असतील. हा एक वेडा आहे, अतिशय बारीक आहे, त्याच्या अंगामध्ये काहीही शक्ती नाहीये. आणि दुसरा आहे अगदी अंगाने धिप्पाड, उंचीने असा, म्हणजे एकदम उंच व्यक्ती, धिप्पाड व्यक्ती, त्याच्या शरीरामध्ये म्हणजे हत्ती एवढं बळ आहे, असं आहे व्यक्ती. तर आता दोघेही वेड्यासारखे जर वागत असले तर त्यांना कंट्रोल करणं किती सिंपल आहे, किती डिफिकल्ट आहे. तर जी अतिशय क्षीण अशी व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये अजिबात शक्ती नाही, त्याला कंट्रोल करणं म्हणजे एक माणूस सुद्धा पुरू शकतो.
तो कितीही उडायला लागला, उड्या मारायला लागला किंवा हातवारे हे सगळे करायला लागला, तरी एक माणूस त्याला अक्षरशः कमरेला धरून, त्याच्या पॅन्टला धरून तो त्याला कंट्रोल करू शकतो. पण जर तो माणसामध्ये, दुसऱ्या माणसामध्ये इतकी शक्ती आहे, ओके, तर त्याला कंट्रोल करणं किती सिंपल होईल. तुम्ही इमॅजिन करा, म्हणजे एक शक्तिशाली शरीर शरीर सौष्ठवपटू असतात ना, त्याला कंट्रोल जर करायचं असेल तर ते किती धोका असतो त्याला. तो काय काय तोडफोड करू शकतो, हॉस्पिटलमध्ये लोकांना मारू शकतो, बेड्स उचलून फेकू शकतो वगैरे, बऱ्याच गोष्टी तो करू शकतो, राईट. अनेक अनेक सुरक्षा रक्षक लागतील त्याला कंट्रोल करायला. तर त्याच्यामुळे काय होतंय आता, की नुसतं मन चंचल नाही राहिलं, हा, वेडा पण नाहीये त्याच्यामध्ये, अतिशय शक्ती पण आलेली आहे आता त्याच्यामध्ये. आणि नंतर अजून पुढचा स्टेज बघितलं तर तो दृढ आहे, एकदम हट्टी आहे, जिद्दी आहे तो एकदम. म्हणजे काय, तर आता एखाद्या माणसाला, बलवत माणसाला 10 सुरक्षा रक्षकांनी समजा बेड्या घातल्या, लोखंडाच्या त्याला चेन्स लावल्या वगैरे, दोऱ्यांनी बांधून ठेवलं वगैरे, तर त्याला संभव कंट्रोल करता येईल. मग नंतर कंट्रोल केल्यावरती काय, डॉक्टर वगैरे त्याला थोडा उपदेश करतील, त्याला नीट समजावतील, सांगतील, आणि मग मे बी एक 4 दिवसांनी, 15 दिवसांनी, 2-4 महिन्यांनी त्याला हळूहळू हळूहळू समजायला लागेल त्याला. पण काय होतं ह्याच्यामध्ये, की बाबा तो निदान कमीत कमी ऐकण्याच्या लेवलवरती तरी आलेला आहे, तो ऐकतोय तुमचं. इकडे काय कृष्ण अर्जुन बोलतोय, तो दृढ आहे. मिनिंग त्यांनी मनात आणलेली गोष्ट इतक्या हट्टीपणे तो ठरवतोय की मी पूर्ण करणार, म्हणजे करणार, म्हणजे करणारच. मी कोणत्याही प्रकारचा उपदेश एक्सेप्ट नाही करणार आहे. आणि आता हे आपण स्वतःच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघू शकतो, की एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आली तर मग आपण काय करतो, करायची म्हणजे करायचीच ती, कितीही त्याच्यामध्ये नुकसान झालं, माझा इगो कोणीतरी हर्ट केला, त्याला मी धडा शिकवणारच शिकवणार. भलेही आज मी काही बोललो नाही, गप्प बसलोय, पण मी त्याला हे करणार, मी त्याला ते करणार. होतं की नाही मनामध्ये, हा. आणि म्हणजे काय होतंय, की सत्सद विवेक बुद्धी जी म्हणतो ती नष्ट झालेली असते. बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि मग अशी कृत्य आपण करून बसतो, की नंतर मग आपल्याला वाटतं की अरे बापरे, ह्याचे परिणाम इतके मोठे होतील, असे भोगायला लागतील, मला माहिती नव्हतं, नाही तर मी केलं नसतं. तर ती दृढता जी असते, ओके, ती पण एक हानिकारक क्वालिटी असते. आणि काय होतंय, की म्हणजे चूक काय बरोबर काय हे माहिती नाहीये, वेडेपणा तर आलेलाच आहे डोक्यामध्ये. नंतर शक्ती पण आहे माझ्यामध्ये, काही करण्याची गोष्ट पण आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल, तुझ जी एक अतिशय क्षीण अशी व्यक्ती, अगदी म्हणजे अशक्त अशी व्यक्ती आहे, त्यांनी जर दृढता बाळगली त्या अतिशय शक्तिशाली वेड्याकडे, आणि ठरवलं की मी ह्याला नुकसान करणार, तरी त्याच्याकडे शक्तीच नाही, तो काही नुकसानच करू शकणार नाही. पण इकडे कसं, दृढता पण आहे, शक्ती पण आहे, वेडेपणा पण आहे, आणि कंटिन्युअसली मन फिरत पण राहतं. त्यामुळे काय होतंय, मन अजूनही डिफिकल्ट बनतं कंट्रोल करायला. ठीक आहे. दृढता ही आपल्याला वाटू शकतं की ही चांगली क्वालिटी आहे, तर क्वालिटी ती चांगली आहे, पण ती दृढता कोणत्या बाबतीत आहे हे जाणणं गरजेचं आहे. जर का ती एका चुकीच्या गोष्टीवरची दृढता असली तर ती वाईट आहे, चांगल्या गोष्टीवरची दृढता चांगली आहे. तर 9व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढ व्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजे काय, की हे जे महात्मे आहेत, कृष्णाने 13व्या श्लोकामध्ये महात्म्यांबद्दल सांगितलेलं, ते हे जे महात्मे आहेत ते सतत माझं कीर्तन करतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात, आणि मला वंदन करतात, मला आणि भक्तिभावाने माझी पूजा करतात. तर ही दृढता चांगली आहे, कारण ती कृष्णाप्रती आहे. ती दुसरी जी दृढता आहे ती हानिकारक आहे, कारण ती शरीराच्या लेवलवरची आहे. तसंच इकडे दुर्योधन आणि धृतराष्ट्राचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर दुर्योधन आणि धृतराष्ट्राचं दोघांचीही एक, ते हस्तिनापूर राज्याचा राजा बनण्याची एक आसक्ती होती, आणि ती आसक्ती त्यांना एवढी दृढ होती त्यांची, की त्यांना म्हणजे कोणी, विदुर, भीष्म, द्रोणाचार्य ह्यांनी एवढे चांगले सल्ले वगैरे दिलेले,
तरी त्यांच्यावरती काहीही फरक पडत नव्हता. त्यामुळे दृढता ही त्यांची नकारात्मक होती, म्हणजे ज्या गोष्टीवरती होती ती गोष्टच नकारात्मक होती, त्यामुळे ती दृढता वाईट होती. मन काय असतं, जेव्हा अशी दृढता निर्माण होते ना, त्यावेळी मन एक इलॉजिकल, अतार्किक बनून जातं आणि जबरदस्ती त्याच्या ज्या इच्छा असताना त्या अशी चिकटून राहतात त्यांना. त्यामुळे ती पूर्तता जर की इच्छांची झाली नाही तर ते अजून वेडेपिसे होतात ते. आणि मग अशा वेळी मग परिणाम काय होईल ह्याची पर्वा न करता मग ते त्याचा ध्यास घेतात आणि ती पूर्ण करण्याच्या मागेच लागलेले असतात. सुहास प्रभू, तुम्ही हात वरती केलाय. हो प्रभू, हे वैराग्य जे असतं हेच का, म्हणजे टुवर्ड्स पॉझिटिव्ह साईड? आपण त्यावरती नंतर बोलू, म्हणजे हा प्रश्न ह्याच्याशी रिलेटेड नाही आहे म्हणून. ओके ओके. तर ही जी चंचलता जी असते ना, ती मग एका अशा स्टेजला जाते, सामर्थ्य वाढत जातं आणि कंट्रोल निघून जातं पूर्णपणे. ती अशा स्टेजला जाते की मग ती आपल्याला जाणवते की ही नुसती मुलांसारखी अस्वस्थता राहिलेली नाहीये, ही वेडेपणाच्या लेवलला गेलेली आहे, अतिशय सामर्थ्यशाली झालेली आहे. आणि दुर्योधन धृतराष्ट्र या दोघांची कशी एक जिद्द होती, आसक्ती होती, त्या लेवलवरती पोहोचलेलं आहे ते. त्यामुळे हे सगळं काय म्हणतात त्याला, की त्या अशा स्टेजला पोहोचलेल्या मनावरती ना मग कंट्रोल करणं अतिशय डिफिकल्ट बनून जातं. आणि हे आपण प्रॅक्टिकली सुद्धा आपण बघू शकतो आपल्या जीवनात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या जीवनात सुद्धा आपण बघू शकतो की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, मग चूक असो किंवा वाईट असो, दे डोंट केअर अबाउट इट. त्यांना ते पाहिजे म्हणजे करणार असतं. प्रभू, वैराग्य ह्याच्यामध्ये येत नाही प्रभू. वैराग्य हे एका चांगल्या उद्दिष्टाने केलेलं असतं. इकडे अर्जुन हे निगेटिव्ह दृष्टीने बोलतो इकडे ते. वाऱ्यावर ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे अवघड आहे. वायोरिवस दुष्करम जेव्हा अर्जुन म्हणतो हे, त्यावेळी त्याच्यामध्ये विशेष महत्व काय येतं तर अर्जुन पहिली गोष्ट म्हणजे तस्याहम निग्रहम मन्ये, अशा धोकादायक म्हणजे शक्तिशाली मनावरती कंट्रोल ठेवणं म्हणजे वायोरिवस दुष्करम असं आहे अर्जुन म्हणतो. तर वारा का आहे, तर वारा शारीरिक दृष्ट्या आपण हँडल करू शकत नाही. वाऱ्याला कंट्रोल करणं आपल्या म्हणजे कॅप्चर करणं म्हणतो ना, ते शक्य नाहीये. मन त्यापेक्षाही डिफिकल्ट आहे, कारण मन अजून सूक्ष्म आहे. वाऱ्याला निदान तुम्ही शरीराला स्पर्श झाल्यावरती तुम्ही त्याला फील करू शकता, मनाला तुम्ही तसं फील पण नाही करू शकत. झाडं वगैरे जी असतात, म्हणजे अतिशय तुम्ही बघितलं असेल की अतिशय जुनी मोठी झालेली झाडं ज्यांची मुळं अतिशय खोलवरपर्यंत आणि लांबपर्यंत गेलेली असतात, अशा झाडांना सुद्धा चक्रीवादळ वगैरे जेव्हा येतात त्यावेळी त्यांना उन्मळून टाकून देतात, उचलून अक्षरशः फेकून देतात. बिल्डिंगीच्या बिल्डिंगी पडून जातात पूर्णपणे. पूर वगैरे येतो, गावाच्या गावं वाहून जातात. आपली तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती झालेली असली तरी वादळांसारख्या शक्तींना कंट्रोल करणं आपल्या शक्तीच्या बाहेर आहे. आता अर्जुन हे जेव्हा बोलतोय त्यावेळी काय आहे की अर्जुन एक म्हणजे योद्धा आहे, त्याच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शस्त्र आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची अस्त्र आहेत. त्या बऱ्याचशा अस्त्रांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याची शक्ती पण आहे. तरी सुद्धा तो बोलतोय मनावरती नियंत्रण ठेवणं किंवा वाऱ्यावरती नियंत्रण ठेवणं कठीण आहे, आणि त्यापेक्षाही कठीण मनावरती नियंत्रण ठेवणं कठीण आहे. त्यामुळे काय झालंय की अतिशय शक्तिशाली व्यक्ती सुद्धा बोलते की वाऱ्यावरती मनावरती नियंत्रण ठेवणं कठीण आहे. त्यावेळी आपण इमॅजिन करू शकतो आपण काय लेवलवरती आहोत. तुम्हाला माहिती आहे ना, अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश. गुडाक म्हणजे निद्रा, ईश म्हणजे कंट्रोलर. ज्या व्यक्तीने स्वतःच्या निद्रेवरती कंट्रोल केलं आहे ती व्यक्ती काय लेवलची असावी आपण विचार करू शकतो. आपल्याला रात्री 10-11 वाजले तर
कंट्रोल होत नाही आपल्याला. झोप कुठेही बसल्यावरती आपण झोपून जातो, जिकडे झोपायला नको तिकडेही झोपतो. हम्म? आणि निद्रेवरती सुद्धा आपला कंट्रोल नाही आहे. तर अर्जुनाचा त्याच्यावरती होता आणि अजूनही तो ऍडव्हान्स लेवलचा होता. तर मग आपण काय कंट्रोल करणार मनावरती? तर इथे अर्जुन एक उपाय पण सुचवतो. म्हणजे हा डायरेक्टली नाही आहे, असा इनडायरेक्टली आहे, जे आपल्याला आपले आचार्य जे आहेत त्यांच्या लेक्चर्स मधनं, त्यांच्या बुक्स मधनं आपल्याला कळून येतं. तर अर्जुन काय बोलतोय, जसा डोंगर असतो एका वादळाला हवेला रोखू शकतो, वादळ डोंगराला उडवून नाही लावू शकत. जसं एक डोंगर वादळाचं बळ रोखू शकतं, तसंच जर सगळ्यात मोठा डोंगर कृष्ण जर आपल्या समोर आपल्या प्रोटेक्शन मध्ये उभा राहिला, तर आपण आपल्या मनाचं, आपल्या अशांत मनापासून स्वतःचं रक्षण करू शकतो. कठोपनिषद मध्ये ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भौतिक देहरूपी जो रथामध्ये जो सारथी आहे ना, जो स्वार आहे, सारथी नाही स्वार आहे ना, तो जीव आहे. बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे. इंद्रिय घोडे आहेत. त्यामुळे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासामध्ये सुख आणि दुःख उपभोगत असतो. तर म्हणून आपल्याला ह्या मनाला कंट्रोल करणं आवश्यक असतं. जीवानीच कंट्रोल केलं पाहिजे बुद्धीच्या मदतीने. आणि मनावरती, इंद्रियांवरती कंट्रोल केलं तर मग आपण त्याला राईट डायरेक्शनला घेऊन येऊ शकतो. हरे कृष्ण. मी हे स्किप करतो हा प्रश्न, आपण बोललोय ह्याबद्दल. तर मनावरती नियंत्रण ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? तर कृष्ण भावना. ओके. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करणं इज द बेस्ट वे टू कंट्रोल युअर माइंड. सवई मन कृष्ण पदार विंदयो, अंबरीश महाराज म्हणतात, श्रीमद भागवतम मध्ये आहे हे. ते बोलते की सगळ्या प्रकारे मन कृष्णाच्या चरण कमलावरती स्थिर केलं पाहिजे, ज्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं सिंपल पडून जातं. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे का? पुढचा श्लोक घेऊ मी. हरे कृष्ण. प्रभूजी, मला इथे एकच वाटलं की चंचल, उच्चृंखल आणि बलवान हे थोडे निगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, पण जे दुराग्रही म्हणून जो आहे तो कुड बी पॉझिटिव्ह, कुड बी निगेटिव्ह ऍट टाइम्स. तर ते थोडंसं माझ्या मनात प्रश्न असा आला की असं का, म्हणजे एनी डिफरंट मिनिंग, किंवा तुम्ही पण म्हणजे मला माझा प्रश्न बोलायच्या आतच तुम्ही ते थोडंसं सांगण्यात आलं की जिद्द ही पॉझिटिव्ह डायरेक्शनने पण असू शकते, पण तरी म्हटलं विचारूया तुम्हाला काय. दुराग्रही हा शब्दामध्ये दूर म्हणतं जे आहे, दॅट इटसेल्फ इंडिकेट्स की तो आग्रह चांगल्या क्वालिटीचा नाहीये. एखाद्या मनुष्याने स्वतःचा अपमानाचा सूड घेण्याकरता जर का दुसऱ्या माणसाला नष्ट करायचा आग्रह ठेवला तर तो दुराग्रह झाला. ओके. पण जर का मी कृष्णाप्रती मी कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ती करत राहणार, हा, आणि मी कितीही ताप आला अंगामध्ये, शरीर कितीही माझं अशक्त झालं तरी पण मी कृष्णाची पूजा करत राहणार, हा दुराग्रह नाही, हा आग्रह आहे आणि हा सुआग्रह आहे. त्यामुळे आग्रह हा चांगला वाईट नाहीये. आग्रह कोणत्या गोष्टीवरती असतो त्या बेसिसवरती तो चांगला किंवा वाईट ठरवला जातो. ठीक आहे. चंचलता असणं ही काय अशी वाईट अशी क्वालिटी नाहीये. ऑफकोर्स बुद्धी स्थिर झालीच पाहिजे कृष्णावरती. चंचल मन असलं ते ते भक्ती करता ते तेवढं चांगलं नाही. पण तरी सुद्धा ती चंचलता जर का तुम्हाला भौतिक गोष्टी, एका भौतिक गोष्टीपासून दुसऱ्या भौतिक गोष्टीकडे जर नेत असेल तर ती वाईट झाली चंचलता. पण समजा ही चंचलता अशी असेल की मला आता मला वाटते की मला कृष्णाची पूजा केली पाहिजे, दुसऱ्या मोमेंटला वाटेल नाही कृष्णाची, मला कृष्णाकरता भोगा बनवायचा आहे मला,
तिसऱ्या वेळेला मला वाटेल की नाही मला कीर्तन करू दे, नाही नंतर मला प्रवचन ऐकायचं. ही सगळ्या गोष्टी भरी जरी चंचलता असली तरी त्या सगळ्या गोष्टी कृष्णाशीच रिलेटेड आहेत. त्यामुळे ह्याच्यात काही वाईटचा प्रश्न नाहीये इकडे. त्यामुळे क्वालिटी इज नॉट द डिटरमाइनिंग फॅक्टर की ती चांगली आहे का वाईट आहे. ज्या ऑब्जेक्टवरती ती क्वालिटी केंद्रित झालेली आहे त्या ऑब्जेक्टच्या आउटकम वरता आपण डिसाईड करू शकतो की ती चांगली आहे का वाईट आहे म्हणून. खूप छान प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण 35वा श्लोक बघूया. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अनुवाद. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाऊ कौंतेय, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सो 33व्या आणि 34व्या श्लोकामध्ये जो कृष्णाने अर्जुनाला इनडायरेक्ट असा प्रश्न विचारलेला की बुद्धीवरती तू नियंत्रण, बुद्धीच्या द्वारे तू मनावरती नियंत्रण का ठेवत नाहीस, तर 33 आणि 34व्या श्लोकामध्ये अर्जुनाने कृष्णाला त्याचं उत्तर दिलं की बाबा ह्या कारणामुळे मनावरती नियंत्रण ठेवणं शक्य नाही. तर तो एक अजून त्याच्यामध्ये इनडायरेक्टली एक प्रश्न पण विचारतोय, मग मी हे करायला पाहिजे जर मनावरती कंट्रोल ठेवणं तर मग ते कसं करायला पाहिजे. तर त्याचं उत्तर कृष्ण 35 आणि 36व्या श्लोकामध्ये देतात. तर कृष्ण इकडे अर्जुनाला हे बोलत नाही की अरे काय मूर्खासारखा बोलतोयस तू, एवढं तुला मी 50-100 श्लोक तुला सांगितलं दुसऱ्या अध्यायापासून, तरी आता तू अगदी इतका बेसिक लेवलचा प्रश्न विचारतो. तर कृष्ण असं नाही बोलत आहे त्याला. कृष्ण काय बोलतोय की मी मान्य करतो, असंशयम, नो डाऊट अबाउट इट, तू जे बोलतोयस अतिशय बरोबर बोललायस तू. महाबाहो, हे अर्जुना, मनोदुर्निग्रहम चलम, मना इतकं दुर्निग्रही आहे तो आणि इतकी चंचल आहे तो की असंशयम, त्याच्यावरती कंट्रोल करणं पूर्णपणे डिफिकल्ट आहे. ओके. पण अभ्यासेन तू कौंतेय आणि वैराग्येण च गृह्यते, अभ्यास करून, सराव करून आणि वैराग्य ठेवून, अलिप्तता ठेवायची कशाबद्दल, भौतिक आसक्तीबद्दल, आणि अशा पद्धतीने तू जर प्रॅक्टिस केलं तर कंट्रोल करणं शक्य आहे म्हणून. हरे कृष्ण. तर आपले एक आचार्य आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, तर त्यांनी एक उदाहरण दिलंय की एखाद्याचा आजार अतिशय वाढलेला जर असला तर काय होतं, तो त्याला फक्त एकच गोष्ट करायला लागते की त्या रुग्णाला एका एका तज्ज्ञाकडे, वैद्य डॉक्टर जो असतो त्याच्याकडे स्वतःचा कंट्रोल सोपवावा लागतो. तर मग काय होतं, तो डॉक्टर जो असतो तो गोळ्या वगैरे सगळ्या लिहून देतो वगैरे, आणि मग त्याचा आजार कंट्रोलमध्ये येतो आणि निघून जातो. तसंच इकडे काय आहे की एक आपला जो गुरु असतो, आध्यात्मिक गुरु जो असतो, त्याच्या कंट्रोलमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे सोपवून टाकायचं. त्याच्या देखरेखीखाली जर आपण असलो तर नियमित उपचार म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये अभ्यास करणं, साधना करणं, योग करणं, कीर्तन करणं आणि भौतिक गोष्टींबद्दल वैराग्य निर्माण होणं, ह्या गोष्टींमुळे ऑटोमॅटिकली आपण ह्या भौतिक आजारातनं आपण बाहेर पडू शकतो आपण. आता कृष्णाने काय केलंय, महाबाहो हा शब्द पण वापरलाय आणि दुर्निग्रहम हा शब्द पण वापरलेला आहे. तर दुर्निग्रहम शब्द मना करता वापरलाय, त्याच्यामध्ये तो हे कबूल करतोय की हो खरोखरच मन डिफिकल्ट आहे कंट्रोल करणं. आणि तो त्याला म्हणजे अशी सहानुभूती दाखवतोय अर्जुनाकडे की बाबा बरोबर आहे, म्हणून तुझं बोलणं बरोबर आहे. आणि तो महाबाहो पण बोलतोय त्याला. आता आश्चर्य आहे ना की एखाद्या व्यक्तीला आपण बोलतोय की तू एकदम स्ट्रॉंग व्यक्ती आहेस, आणि नंतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीला त्याच्याच रेफरन्समध्ये बोलतो हो हो हे खूप डिफिकल्ट आहे कंट्रोल करणं. तर आश्चर्य वाटतं ना, म्हणजे महाबाहो पण बोललंय आणि कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे हे पण बोललेलं आहे, तर असं कसं. तर कृष्ण इकडे त्याला दाखवतोय की बाबा तू
शारीरिक दृष्ट्या अतिशय शक्तिशाली आहेस तू. हा, तू बरेच प्रकारचे तुझ्याकडे शस्त्र आणि अस्त्र आहेत तुझ्याकडे, तरी सुद्धा तुझ्यासारख्या महाबाहो व्यक्ती करता सुद्धा मनावरती कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे इकडे कृष्ण आपल्या बरोबर त्याला कम्पेअर करतोय अर्जुनाला, की बघ बाबा, अर्जुनासारख्या व्यक्तीला सुद्धा मनावर कंट्रोल करणं, प्रभुत्व मिळवणं डिफिकल्ट आहे, तर तुमची काय गोष्ट आहे म्हणून. मनावरती सहज असं कंट्रोल करणं शक्य नाही आहे. आता अजून एका अँगलनी बघूया. महाबाहो आणि कौंतेय हे दोन्ही शब्द त्यांनी इकडे वापरलेत ह्या श्लोकामध्ये. आता त्याला एकत्र संबोधण्यामागे काय अर्थ आहे ते बघूया आपण. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती सांगतात की महाबाहो म्हणजे असं शक्तिशाली पराक्रमी व्यक्ती आहे, की त्यांनी अर्जुनाने भगवान शंकरांचा सुद्धा पराभव केला होता. तुम्हाला ती कथा माहिती असेल, मी आता त्याच्यात जात नाही. मी त्यांचा सुद्धा पराभव केला होता. तर आता तुम्ही इमॅजिन करा, महादेवांसारख्या व्यक्तीचा जो पराभव करू शकते ती व्यक्ती मनावरती कंट्रोल करणं म्हणजे मनाचा पराभव करणं, बोलते की डिफिकल्ट आहे, इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मन हा सगळ्या शत्रूंना जर एकत्रित आणलं तर त्या सगळ्या शत्रूंमध्ये मन हा सगळ्यात डिफिकल्ट शत्रू आहे, त्याला कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे. तर कृष्ण त्याला हेही सांगतोय की बाबा, तू खराखर महाबाहो जर असशील तर मनावर कंट्रोल करून दाखव. आणि कृष्णाला माहिती आहे मनावरती कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, म्हणून तर कोणतेही हा शब्द वापरतोय त्याच्याकरता. आणि त्याला सांगतोय की बाबा, तू माझ्या मावशीचा मुलगा आहेस, कुंतीचा मुलगा आहेस तू, तर मी तुला असा एकटा सोडणार नाही. तो बोलतोय की मी तुला मनावर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत करीन म्हणून. त्यामुळे मी बोलत होतो ना हे मगाशी, हे किती एक पर्सनल रिलेशनशिप आहे. जेव्हा कृष्णाला तो कृष्ण म्हणून हाक मारतो तेव्हा आपल्याला ह्या शब्दांवरनं कळून येत आहे. आता असंशयम हा शब्द कृष्णाने वापरला इकडे. तर कृष्ण असंशयम जनरली वापरतो म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट दाखवायला, की निसंशयपणे एका सकारात्मक पद्धतीने तो वापरतो. तिकडे 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये पण त्यांनी वापरलाय, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती समद्भावम याती नास्तर्त्य संशय, की कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नको, की अंतकाळी जर का तू माझं स्मरण केलंस आणि देहत्याग करताना तू तात्काळ माझ्याकडे तू येशील, तू ह्याच्यात मुळीच संशय नाही. पण इकडे तो संशय हा शब्द वापरतोय नकारात्मक पद्धतीने सांगण्याकरता, की बाबा अगदी तू बोललायस, तू निगेटिव्ह बोललायस, पण निसंशयपणे तुझे बोललाय ते बरोबर बोललायस. ओके, मनावर ठेवणं, खरोखर कंट्रोल करणं खरोखरच आव्हानात्मक आहे, डिफिकल्ट आहे, म्हणून तो इकडे तसं वापरतो. तर अजून एक आपण वेगळं उदाहरण घेऊया ही गोष्ट समजण्याकरता. तर एक शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचं उदाहरण बघूया आपण, आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला समजेल की कृष्णाने अर्जुनाला जो रिस्पॉन्स दिलाय तो किती सुंदर रिस्पॉन्स आहे तो. तर एखादा विद्यार्थी, त्याला एखादा विषय जरा डिफिकल्ट वाटत असेल समजायला, तर त्याला खूप अडचणी असतील, तर त्याच्यामध्ये काय होतंय की त्याला एक निराशा येते, आणि अशा निराशामध्ये तो शिक्षकाकडे जातो, त्याला तर बोलतो की मला खूप डिफिकल्ट वाटतंय म्हणून. तर शिक्षक जर का त्यांनी सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद दिला त्याला, हा, तर असं जर बोला की हो हो तू बरोबर बोलतोय, हा विषय ना आहे खरा डिफिकल्ट आहे म्हणून, नो डाऊट अबाउट इट, तर विद्यार्थ्याला काय वाटतं की त्याची जी चिंता जी असते विषयाबद्दल ती खूप कमी होऊन जाते. त्याला वाटतं की बाबा म्हणजे मी जी चिंता होती मला ती चुकीची नाहीये, बरोबर आहे म्हणून. विषय असा डिफिकल्ट आहे हे मान्य केल्यावरती शिक्षक काय करतो, त्याच्या जे मनामध्ये ज्या भावना असतात ना त्याला कन्फर्मेशन देतो. नुसतं म्हणजे कन्फर्मेशन म्हणजे असं नाही की बाबा तुला जमत नाहीये म्हणून, पण विषय डिफिकल्ट आहे ह्या पद्धतीने कन्फर्मेशन देतो. आणि अशा रीतीने केल्यावरती काय होतं की विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक लॅक ऑफ कॉन्फिडन्स निर्माण झालेला असतो, की बाबा मला जमेल की नाही, मला करायला जमणार नाही बहुतेक, हे मग विषय सोडून देऊ का, मी शाळा सोडून देऊ का, शिक्षण सोडून देऊ का.
अशा प्रकारचे विषय येतात ना. आपण बघतो सुद्धा बऱ्याच वेळा मुलं त्यांना जमणार नाही म्हणून ते अगदी शिक्षण वगैरे पण सोडून देतात, अगदी शेवटच्या थराला पण येतात. काही लोक तर मुलं तर आत्महत्या वगैरे पण करतात. तर अशा वेळी जर का शिक्षकांनी त्यांना सहानुभूती दिली, आई वडिलांनी जर त्यांना सहानुभूती दिली, की सांगायला हो तुझं म्हणणं बरोबर आहे, हा डिफिकल्ट आहे, पण आपण अशा पद्धतीने अभ्यास करू, आपण हे ट्राय करू, आपण ते ट्राय करू, आणि मग मे बी ते तुला जमू शकेल. असं जर केलं तर विद्यार्थ्याची एक प्रतिक्रिया जी असते, बचावात्मक प्रतिक्रिया, की ती कमी होऊन जाते. तो विद्यार्थी असं समजू शकतो की वाद घालणार नाही तो शिक्षक किंवा आई वडिलांबरोबर. हा, समजूतदार बनेल विद्यार्थी, त्याला पण जरा थोडं कम्फर्ट मिळेल त्याला. जर का त्याच्या ऐवजी जर का शिक्षकांनी त्याच्यावरती जर का असं सांगितलं, त्याला आरोप ठेवला त्याच्यावरती की तुला कॅपॅबिलिटी नाहीये, तुझ्यामध्ये सक्षम नाही आहेस तू, हे तुला जमत नाहीये, बघ बाकीचे 50 विद्यार्थी आहेत त्यांना व्यवस्थित जमतं, तू आहेस, तुझ्या डोक्यात काही घुसत नाही, बुद्धी नाहीये तुझ्याकडे, असं काहीतरी का जर बोलला, तर मग काय होईल, तो स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, सक्षमतेचा बचाव करायला लागेल. तो बोलेल की तुम्हाला शिकवता येत नाही, हा विषय नीट समजवला नाहीये ह्याच्यामध्ये, त्याच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये चांगले टीचर्स नाही आहेत वगैरे. त्याच्या बुद्धीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, तो पण बोलेल की बघा बाकीचे 5 विषय मला चांगले मार्क मिळतात, फक्त ह्याच विषयात मिळत नाही, तुम्ही कसं बोलू शकता की माझ्याकडे बुद्धी नाहीये वगैरे. तर हे सगळं अवॉइड होऊ शकतं जेव्हा एक एम्पथी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तर ती जर का शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे दाखवली तर. आणि त्यामुळे डिफेन्सिव्ह जो नेचर असतो किंवा युक्तिवाद मांडण्याची जी इच्छा असते ती ऑटोमॅटिकली डिफीट होऊन जाते तिकडे. आणि ही सहानुभूती इकडे कृष्ण अर्जुनाला दाखवते, की ही म्हणजे सांगतोय की बाई असंशयम, तुझे बोलतोय अगदी बरोबर आहे, मनाला डिफिकल्ट कंट्रोल करणं खरोखर डिफिकल्ट आहे. आणि अर्जुनाची म्हणजे जी काही जी म्हणजे जी भीती होती, कृष्ण बोलतोय की बरोबर आहे. आता त्याच्यामुळे काय झालंय, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला असं त्याच्या लेवलवरती येऊन बोलतो, त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्याला कम्फर्टेबल वाटतं, आणि मग त्याचं काय होतं, माइंड जे असतं ते ओपन होऊन जातं, आणि शिक्षकाने कोणतं सजेशन दिलं, मी तू असा प्रकार का नाही करून बघत, तसा प्रयत्न का नाही करून बघत, मग तो नंतर सजेशन्स करता ओपन राहतो, आणि नंतर काही सजेशन जर शिक्षकांनी दिले तर तो मग तो अप्लाय पण करू शकतो ते. त्यामुळे आणि म्हणजे काय होतं की त्याची चिंता हटली तिकडनं, तर तो जो त्याचं जे माइंड जे निगेटिव्ह थॉट प्रोसेस वरती केंद्रित होतंय ते चेंज होऊन तो पॉझिटिव्ह गोष्टीकडे तो अप्लाय करू शकतो, स्वतःचा माइंड अनुकूलता निर्माण करू शकतो तो. ठीक आहे. तर हा झाला एक ह्याच्या मागे ही जी थिअरी झाली. आता अर्जुनाला हे करताना कृष्णाने काय केलंय, तर अर्जुनानी मनाला असा हेकेखोर, चंचल, बलवत हे सगळे वापरले, दुर्निग्रहम वगैरे हे शब्द वापरले. अशा प्रकारचे शब्द वापरले. तर कृष्ण काय करतोय, कृष्ण पण सेम किंवा सिमिलर शब्द वापरून अर्जुनाच्या बोलण्याला पुष्टी देतोय. तो पण बोलतोय असंशयम, अगदी अगदी तू बोलतोयस ते परफेक्ट बोलतोय, नो डाऊट अबाउट इट. आणि दुर्निग्रहम, निग्रहम हा शब्द अर्जुनाने वापरलेला, दुर्निग्रहम कृष्ण पण वापरतोय, मिनिंग ती दुसरी अडचण तेवढीच नाही तर अजूनही मोठी आहे तू सांगितल्याप्रमाणे. आणि ते ही पुष्टी देतोय कृष्ण अर्जुनाला, तर तो तिकडे अशा प्रकारे तो त्याला सल्ला देत नाहीये. तो हे बोलतोय की ठीक आहे, वाऱ्याला कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, आणि वाऱ्यापेक्षाही मनाला कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, नो डाऊट अबाउट इट. पण ते तिकडे तो नुसती त्याला तिकडे स्टॉप नाही करत येतो, तो पुढे जातोय की त्याला हेही सांगतोय की एक आत्मविश्वास त्याचा निर्माण कसा होईल ह्या दृष्टीने पण तो त्याला सांगतोय. की कधी कधी काय असतं की एखाद्या मुलाला, विद्यार्थ्याला एखादा विषय त्याला जमत नसतो, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास हरवलेला असतो, त्याला नॉलेज पण नसतं आणि आत्मविश्वास पण नसतो. मग अशा वेळी शिक्षकाला दोन्ही गोष्टी द्याव्या लागतात, नुसतं नॉलेजच नाही तर आत्मविश्वास पण द्यावा लागतो, प्रोत्साहन द्यावं लागतं त्याला. तर श्रीकृष्ण त्याला इकडे तेच सांगतोय प्रिसाइजली, की तुझी अडचण मी मान्य करतो, पण ते इम्पॉसिबल नाहीये ते.
अभ्यासेन तू कौंतेय. कृष्ण त्याला बोलतोय की तू असं मनात विचार करू नको की हे इम्पॉसिबल आहे. जर व्यवस्थित अभ्यास केला आणि वैराग्येनं, म्हणजे तू प्रॉपर वैराग्य ठेवलं भौतिक गोष्टींकरता, तर ही गोष्ट अचीव करणं पॉसिबल आहे. ज्यामुळे काय होतं, अर्जुनाला आत्मविश्वास पण देतोय. एका विद्यार्थ्याला शिक्षक आत्मविश्वास देतो की बाबा आहे हे डिफिकल्ट आहे, पण तू अशा प्रकारे जर का तू केलंस तर तू ते करू शकशील. तू म्हणजे तो व्यक्ती पूर्णपणे अभ्यास तर सोडणारच नाही, त्या विषयाचा पण अभ्यास नुसता सोडणार नाही, तर त्या विषयामध्ये त्याची एक आवड निर्माण होईल, इच्छा निर्माण होईल की मला हे जमू शकतं, मी हे करू शकतो, इतर विद्यार्थ्यांना पण जमतंय, मला पण जमू शकतं हे. आणि शिक्षक कधीही विद्यार्थ्याला अभ्यासच सोडून दे असा कधी प्रामाणिक सल्ला देणार नाहीत ते. कुत्सितपणे वगैरे बोलत भलेही असतील ते, पण ते खरं चुकीचं आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला आत्मविश्वास देणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं म्हणजे मार्गदर्शन करणं, नॉलेज देणं गरजेचं आहे ते. आणि म्हणून इथे कृष्ण असा बोलतोय की अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येण च गृह्यते, की तू परिश्रम घेतलेस, वारंवार सराव केला, अभ्यास केलास, तू वैराग्य अप्लाय केलंस, तू हळूहळू तू मनावरती कंट्रोल आणू शकतोस तू, आणि तुझं लक्ष केंद्रित अध्यात्माच्या वरती व्यवस्थित होऊ शकतो तू. आणि मग ओव्हर पिरियड ऑफ टाइम शनै शनै रूपरमेद, ग्रॅज्युअली तू हा सरावामध्ये तुला म्हणजे तुझा एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला असेल, सरावावरती तुला एक अशी एक लेवल निर्माण झाली असेल ज्याच्यामुळे तुला मनावरती कंट्रोल करणं सिंपल होऊ शकतं तुला. आणि ह्याच्याकरता कृष्णाच्या चरण कमळावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणं जास्ती गरजेचं असतं, कारण तिकडे केंद्रित केल्यावरती कृष्णच आपल्याला कंट्रोलच्या बाहेर जाऊन देत नाही आपल्याला. तर हे प्रभुपादांनी अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे. उपाय कोणता सांगतोय कृष्ण? पहिली गोष्ट म्हणजे कृष्ण भावना असली पाहिजे. ओके, नवविधा भक्ती म्हणून एक आहे, आपण डिटेलमध्ये जेव्हा भक्तियोगामध्ये येऊ तेव्हा आपण बोलू त्याबद्दल. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे श्रवणम आहे. ते श्रवण करणं, कृष्णाचं नाव, कृष्णाचं कीर्तन, कृष्णाच्या लीला कथा वगैरे ह्या सगळ्या श्रवण करणं जर आपण केलं तर मनात मध्ये हे जे कल्मश निर्माण झालेले असतात ना, त्याचं शुद्धीकरणाचं प्रोसेस चालू होते. ओके. आणि जितका व्यक्ती ती लीला, कृष्णाच्या कथा, कृष्णाचं कीर्तन, कृष्णाचं नाव हे जेवढं जेवढं तो जास्ती श्रवण करतो तेवढी तेवढी त्याची ती प्युरिटी वाढत जाते, कल्मश निघून जातात, प्युरिटी वाढत जाते, आणि मन श्रीकृष्णाकडे जास्ती जोरात धावायला लागतं. आणि त्यामुळे श्रीकृष्णांपासून लांब खेचून घेणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टींपासून आपल्याला एक अनासक्ती निर्माण होते. म्हणजे रेझिस्टन्स पण कमी होतो आणि सपोर्ट पण वाढत जातो आपला. वैराग्य पण निर्माण झालं पाहिजे, जे ग्रॅज्युअली होतच म्हणा, की ज्या गोष्टींमुळे आपण कृष्णापासून लांब जाऊ शकतो त्या गोष्टींबद्दल एक वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आणि हे प्रॅक्टिस करावं लागतं आपल्याला. म्हणजे वैराग्य भौतिक गोष्टींपासून चांगलं, कृष्णापासून वैराग्य चांगलं नाही. अध्यात्मामध्ये मन गुंतवायचं आणि भौतिक गोष्टींमध्ये अनासक्ती निर्माण व्हायला पाहिजे. आणि नंतर परेशानुभूती, म्हणजे एक अनुभूती निर्माण होते आपल्याला, की एक आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक अशी एक तृप्ती निर्माण होते आपल्याला. आणि ह्याचं भागवतम मध्ये श्लोक दिलेला आहे, भक्ती परेशानुभव विरक्तीर म्हणून. तर एक जेव्हा भुकेला मनुष्य असतो, ओके, त्याला काय होतं, प्रत्येक घास जो खात असतो ना, त्या प्रत्येक घासामुळे त्याला 3 प्रकारचे समाधान निर्माण होतात. पहिलं म्हणजे त्याला भूक जी असते त्या भुकेचं समाधान होतं. दुसरं म्हणजे त्याला जी चव असते जिभेवरती, ती चव त्याला मिळते, त्याच्यातनं त्याला समाधान मिळतं. आणि तिसरं म्हणजे खाल्लेलं अन्न, त्यातनं शरीराचं पालन पोषण होतं, त्याची जी शक्ती जी असते ती वाढते आणि त्या प्रकारे त्याचं समाधान होतं. त्याचप्रमाणे भक्ती जेव्हा करतो आपण कृष्णाकडे,
त्यावेळी ह्या तिन्ही प्रकारचे आपल्याला दिव्य समाधान आपल्याला प्राप्त होतात. भक्ती पण करायला मिळते, अनासक्ती पण निर्माण होते आणि कृष्णाकडे आपण जाऊ पण शकतो. ते आपलं ध्येय असतं तेव्हा. एकच प्रश्न आहे प्रभूजी, आता विचारू का 2 मिनिटात? हो, एकच मिनिट. तर त्याच्याकरता बरं. जेव्हा आपण भोग लावतो कृष्णाकरता आणि कृष्ण प्रसाद देतो, आपल्याला भोग ग्रहण करतो आणि आपल्याला प्रसाद देतो, तर तो प्रसाद खाणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला कसं ना कोणी एक्सपेरिमेंट वगैरे करून आपल्याला प्रूव्ह नाही करू शकत, हे आपल्याला स्वतःलाच एक्सपिरियन्स करावं लागतं. पण हा जो प्रसाद आहे ना, तो ग्रॅज्युअली आपल्या शरीराच्या आतमध्ये जाऊन हळूहळू हळूहळू आपली मानसिक स्थिती पण आपली इम्प्रूव्ह करतो आणि आपल्याला एका चांगल्या लेवलवरती आणून ठेवतो तो. हरे कृष्ण. हा माताजी बोला. हरे कृष्ण प्रभूजी. आता जस्ट एक म्हणजे तुम्ही उदाहरण सांगत होते खाण्याचं आणि शरीराचं, तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला की आपल्याला जर शरीरच नसेल तर मग आपण भक्ती कशी करणार? त्यामुळे शरीर पण तेवढंच इक्वल इम्पॉर्टंट आहे बेसिकली. हो तर हो, अगदी आपण जे बरोबर. म्हणतो की म्हणजे ज्या गोष्टी शरीराला सुख देतात त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, पण आत्म्याला सुख देतात. म्हणून मग मी आता जस्ट माझ्या मनात विचार आला प्रभूजी. बरोबर, अगदी बरोबर. अगदी म्हणजे अति उत्कृष्ट असा प्रश्न आहे हा. शरीर तेवढंच महत्वाचं आहे, पण गंमत काय आहे, एक लाईन ड्रॉ केली असते आपण की किंवा केली पाहिजे आपण, की ह्या लाईनच्या पलीकडे मी जाणार नाही म्हणून. म्हणजे शरीराची अति काळजी करत बसणं किंवा अति कमी काळजी करत बसणं दोन्ही चुकीचं आहे. म्हणून कृष्णाने आपल्याला 6व्या अध्यायातच सांगितलं ना, युक्ताहार विहारस्य युक्त स्वप्नावबोधस्य. युक्त आहार पाहिजेच, म्हणजे ना कमी ना जास्ती. आपण काय करतो, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती आपण पोट भरल्यानंतर सुद्धा हे खा ते खा वगैरे चालू असतं. हा, त्यावेळी आपण पोटाची गरज आहे म्हणून खात नसतं, तर जिभेला हवं आहे म्हणून आपण खात असतो. बरोबर. शरीराला किती अन्नाची गरज आहे. ओके. म्हणजे काही सायन्सचे काही तत्व बोलतात की आपली मूठ जेवढी मोठी असते तेवढं मूठभर अन्न जरी आपल्या शरीराला मिळालं तरी इनफ असतं. पण आपण काय करतो, नाही, शरीराला म्हणजे त्रास झाला तरी हरकत नाही. हा, मी चाट आयटम्स खाणार, मी तिखट गोष्टी खाणार, मी हे खाणार, मी ते खाणार, हा, फास्ट फूड खाणार, पिझ्झा बर्गर वगैरे वडापाव वगैरे हे खाणार. माझ्या शरीराला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या जिभेला खायला मिळालं पाहिजे. हा झालं शरीराची अति काळजी करण्यासारखं. कृष्ण काय बोलतोय ते चुकीचं आहे. पण कृष्ण हेही बोलत नाही की तुम्ही आत्म्याला शरीर नाही म्हणून आत्मा जेवू शकत नाही, मग तुम्ही जेवूच नका म्हणून, असं नाही बोलत आहे कृष्ण. युक्ताहार विहारस्य बोलतोय. जेवढी शरीराला जेवणाची गरज आहे तेवढी त्याला द्यायलाच पाहिजे, जेवढ्या झोपेची विश्रांतीची गरज आहे तेवढी त्याला द्यायलाच पाहिजे. हे जर शरीर नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. मन हे आध्यात्मिक आहे आणि प्रकृती भौतिक आहे. या भौतिक प्रकृतीशी इंटरॅक्ट करण्याकरता हा शरीर हे मीडियम आहे. तर ह्या शरीराला इग्नोर करणं कम्प्लीट चुकीचं आहे. म्हणूनच मनुष्य जन्माला अति महत्व मिळालेलं आहे ना. जर का शरीर नकोच असतं तर मग सगळेच शरीर कृष्णाने सेम लेवलवरती ठेवली असती. पण मनाला एक्स्ट्रा इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, कारण मनुष्य शरीराला एक्स्ट्रा इम्पॉर्टन्स दिलेला आहे का, तर त्या शरीरामध्ये इंटेलिजन्स बुद्धी आहे म्हणून. इतरांना पण बुद्धी आहे, पण मनुष्यामध्ये ती बुद्धी विकसित असते जास्ती. आणि अशा बुद्धीचा वापर करून मग आपण ठरवलं पाहिजे की किती मी शरीराची काळजी केली पाहिजे आणि किती नाही केली पाहिजे, आणि त्याप्रमाणे पावलं उचलली पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आपण 36वा श्लोक बघू जरा, कारण म्हणजे आपण लॉजिकल पॉइंटला पोहोचू. असंयतात्मना योगो असंयतात्मना असंयतात्मा योगो दुष्प्राप इति मे मतिः. दुष्प्राप दुष्प्राप इति इति मे मे मतिः. मतिः। वश्यात्मना तु यतता वश्यात्मना वश्यात्मना तु यतता तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. शक्यो शक्यो वाप्तुमुपायतः. वाप्तुमुपायतः।
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. अनुवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याचे मन उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. जय. हरे कृष्ण. तर कृष्ण इथे काय करतोय, मनावरती जर तुम्ही नियंत्रण ठेवलं नाही तर दुष्प्राप म्हणजे परम सत्याची प्राप्ती, योग साधना करणं इम्पॉसिबल आहे. कृष्ण बोलतोय इकडे. आणि इति मे मती ही म्हणजे त्याचं मत आहे, म्हणजे द सुप्रीम ओपिनियन, द सुप्रीम कन्क्लुजन. त्याच्यावरती कोणी काही बोलूच शकत नाही. 23व्या श्लोकामध्ये 6व्या अध्यायाच्या कृष्णाने सांगितलेलं तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संनितम, म्हणजे हे जे एक कनेक्शन निर्माण झालेलं आहे, एक योग निर्माण झालेला आहे आत्म्याचा, म्हणजे आपला आणि भौतिक प्रकृतीमधनं मिळणाऱ्या जी आसक्ती निर्माण झालेली असेल त्याच्यातनं जो मिळणारा एक दुःख असतं, तो एक कनेक्शन निर्माण झालेला आहे. त्या कनेक्शन पासनं वियोग होणं, डिस्कनेक्शन होणं म्हणजे योग आहे. तर योग इकडे कृष्ण त्या श्लोकात सांगतोय की योग म्हणजे डिस्कनेक्शन फ्रॉम द कनेक्शन विथ मायझरीज. त्या जो जोडलेलं गेलं आहोत ते विभागणं, तुटणं हे आवश्यक आहे आणि ते योग करतो. म्हणून इकडे कृष्ण बोलतोय की योगो दुष्प्राप इति मे मती, तुम्ही योग करूच शकणार नाही जर का तुम्ही मनावरती कंट्रोल नाही केला तर. म्हणजे आपल्याला काय आहे, फक्त लॉजिकली जरी बघायचं ठरलं तर इथे भौतिक आहे, इथे आध्यात्मिक आहे. या भौतिक गोष्टींकडे लक्ष नाही गेलं पाहिजे आणि आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष गेलं पाहिजे. हे करण्याकरता मनावरती कंट्रोल होणं भयानक आवश्यक आहे. जर का तुम्ही मनावरती कंट्रोल नाही केला आणि तुम्ही फक्त भौतिक गोष्टींवरती आसक्ती ठेवली तर तुम्ही इथे आध्यात्मिकला काही येऊच शकणार नाही. आणि आध्यात्मिक करू शकला नाही, तुम्ही योग साधना करू शकणार नाही. त्यामुळे योग साधना नाही करू शकणार तर तुम्ही परमसत्याची प्राप्ती कशी करू शकाल. यासाठी कृष्ण बोलतोय की भलेही ते तुला डिफिकल्ट वाटतंय पण ते मॅन्डेटरी आहे. तुला पुढचा मार्ग, आध्यात्मिक मार्ग जर ट्रॅव्हल करायचा असेल तर हे तुला कंट्रोल करणं आवश्यकच आहे. हा, त्यामुळे कृष्ण इथे त्याला सांगतोय की त्याशिवाय आत्मसाक्षात्कार इम्पॉसिबल आहे. म्हणून कोणताही मार्ग जो भगवद्गीतेमध्ये कृष्णाने शिकवलाय, निष्काम कर्मयोग असो किंवा ज्ञानयोग असो, अष्टांग योग असो किंवा भक्तियोग असो, या चारही मार्गांमध्ये कृष्णा बोलतोय की तुला वैराग्य भौतिक गोष्टींपासून असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुला मनावरती कंट्रोल करणं आवश्यक आहे. जे जर तू रेग्युलरली प्रॅक्टिस केलं तर तुला पॉसिबल आहे, तू आचरणात तू आणू शकतोस. आणि ह्याच्याकरता कृष्ण फक्त काय असं प्रिन्सिपल लेवलवरती उपदेश देत नाहीये, तो इथे हेही सांगतोय की गुरु आणि शास्त्र यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं त्या मार्गदर्शन आपण आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. प्रतिकूल ज्या इच्छा असतात त्यांचा त्याग केला पाहिजे आणि अनुकूल ज्या इच्छा असतात त्या घेतल्या पाहिजेत. आणि ह्या मार्गावरती अशा रीतीने चालत जर राहिलो तर आपण योग साधनेमध्ये यशस्वी होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण ह्याबद्दल बोललेलो आहे की हे पालन करणं आवश्यक आहे. मनावरती नियंत्रण ठेवणं डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाहीये. अभ्यासेनं तो कोणते, कृष्ण हेही बोललाय की अभ्यास केला तर पॉसिबल आहे. आता कृष्ण इथे काय करतोय, आवश्यकता तर आहेच आहे मनावरती नियंत्रण ठेवणं आणि ते प्रॅक्टिकल पण आहे. ओके. आणि ते एक्सप्लेन कसं करतोय ते आपण परत विद्यार्थी आणि शिक्षकाचं ते जे एक्झाम्पल होतं ते बघून घेऊया. तर अशी ती सिच्युएशन इमॅजिन करा की विद्यार्थी एका शिक्षकाला येऊन सांगतोय की बाबा मला खूप हा विषय कठीण जातोय म्हणून. शिक्षक बोलतो हो बाळा, हे खरंच हे अवघड आहे आणि पण जर का तुम्ही प्रामाणिक असलात विषय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता तर तुम्हाला ते सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही त्या विषयामध्ये तुम्ही उत्कृष्ट असे विद्यार्थी बनू शकता तुम्ही.
मग काय होईल जर का विद्यार्थ्याला अजून संकोच जर होत असेल तर कृष्ण काय विद्यार्थ्याला संकोच होत असेल तर शिक्षक काय म्हणेल की बाबा तू हे पण समजून घे की हा विषय हा खूप इम्पॉर्टंट आहे. समजा मॅथमॅटिक्स एका विद्यार्थ्याला डिफिकल्ट जातोय तर तो शिक्षक काय बोलेल की बाबा तुला इंजिनियर बनायचं आहे ना, तूच म्हणालेला मागच्या वेळेला. मग इंजिनिअरिंग करण्याकरता मॅथमॅटिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुला भविष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर तुला मॅथमॅटिक्स शिकणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनणं आवश्यक आहे. मग जेव्हा तो शिक्षक अशा पद्धतीने त्याला सांगतो की त्याचं भवितव्य पण ह्या विषयाच्या नॉलेजवरती अवलंबून आहे, तर मग त्याच्यामध्ये अजून एक दृढता निर्माण होते, निश्चय येतो की बाबा नाही, जमत नाहीये मला पण मला प्रॅक्टिस केलीच पाहिजे, मी करणारच करणार म्हणून. म्हणून इथे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की हे जी कुशलता जी आहे ही मॅन्डेटरी पण आहे आणि फंडामेंटल पण आहे, ही केलीच पाहिजे. ह्याच्याशिवाय तुम्हाला ह्या मार्गावरती पुढे पाऊल टाकणं शक्यच नाहीये. योग प्राप्ती जवळजवळ अशक्य आहे म्हणून. आणि म्हणून कृष्ण इथे बोलतोय असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती. मनावर नियंत्रण केल्याशिवाय तुम्हाला योग प्राप्त करणं अशक्य आहे. पण जसं शिक्षक विद्यार्थ्याला प्रोत्साहन देतो की बाबा तुला इतर क्षेत्रांमध्ये यश मिळवायचं असेल तर तुला हे आवश्यक आहे, तसंच कृष्ण बोलतोय वश्यात्मना. वश्य आत्मना म्हणजे तू मनावरती कंट्रोल केलं तर तो शक्य वाप्तुम उपायत. तू हे शक्य आहे, तुला तू करू शकतोस, तू त्या मनावरती नियंत्रण मिळवू शकतो, तू त्या विषयावरती तू एक प्रभुत्व निर्माण करू शकतो. त्यामुळे कृष्ण इथे काय करतोय की गरज पण सांगतोय इथे आहे म्हणून, आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे हे पण सांगतोय इकडे. आता भक्ती योग याच्याशी हे पण संबंधित आहे. तर कृष्णाने काय केलं इकडे, हे लिंक आपण कसं करू शकतो, म्हणजे आपण अजून 8व्या अध्यायामध्ये पोहोचलो नाही आहोत आपण, पण तरी एक जस्ट ग्लिम्स म्हणून एक सांगतोय की अष्टांग योगाचं वर्णन जेव्हा केलेलं आहे त्यावेळी मनावरती नियंत्रण ठेवणं मॅन्डेटरी आहे आणि ते म्हणजे आवश्यक आहे, पण ते कसं करायचं ते कृष्णाने व्यवस्थित तेवढं सांगितलं नाहीये. एका दुर्गम स्थळी जा वगैरे, तिकडे असं प्रकारे हे करा, श्वास घ्या, बघा, तुम्ही ह्या विचार करा, ते विचार नका करू वगैरे, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ती जी एक विशिष्ट पद्धती आहे, स्पेसिफिक प्रोसेस, ती सांगितलेली कृष्णाने नाहीये. त्यांनी काय केलंय, फक्त मनावरती नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं आहे, हे प्रिन्सिपल त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी ती प्रोसेस सांगितली नाहीये. आणि ती प्रोसेस तो नंतर 7व्या अध्यायापासून सांगायला चालू करतो. 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक म्हणजे 47वा श्लोक, त्याच्यामध्ये कृष्ण सांगतो की जो योगी माझ्यावरती मन नियंत्रित करतो, मन कृष्णावरती केंद्रित करतो, मला तो स्वतःमध्ये एकसारखा बघत असतो, तो योगी सगळ्यात प्रिय आहे मला. आणि मग असा योगी आपण कसं बनू शकतो, म्हणून 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून तो भक्तियोग शिकवायला चालू करतो. त्यामुळे आपण बघितलं असेल, आसक्ती नका ठेवू, आसक्ती नका ठेवू, असं बऱ्याच ठिकाणी कृष्ण बोललाय 6व्या अध्यायापर्यंत. पण आसक्ती कशावर ठेवावी हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. एक्सपर्ट कसा असतो ना बोलण्यामध्ये एक व्यक्ती, की त्याला जे सांगायचं असतं ना, त्या ऑडियन्सचं लक्ष फक्त त्याला जे सांगायचं असतं त्याच्यावरतीच केंद्रित करतो तो, इतर विचार त्यांच्या मनामध्ये येऊन देत नाही. तो एक्सपर्ट वक्ता असतो. पण आता कृष्णाने काय केलंय, आता त्याचा एक्सपर्ट वक्त्याचा रोल चेंज करून आता तो भक्तियोग शिकवायला चालू केलंय. आता म्हणून तो सांगतोय की आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलेलं, म्हणजे 7व्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलेलं ते का गरजेचं आहे ते सांगितलेलं. आता ते कसं करायचं ते मी सांगतो. तिकडे तो बोलतो मय्यासक्त मनः पार्थ बोलतो. सुरुवातच 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाची मय्यासक्त मनः पार्थनी होते. हे तुमचं मन माझ्यावरती आसक्त करा. आतापर्यंत आसक्ती नको म्हणून सांगत होता, आता तो कशावरती आसक्ती ठेवायची ते सांगतोय.
आणि नंतर 8व्या अध्यायामध्ये तो अष्टांग योग आणि भक्तियोगाची फक्त 2 श्लोकांमध्ये तुलना करतो, 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये. आणि तिकडे तो 14व्या श्लोकामध्ये हे पण सांगतो की सुलभ पार्थ, हा प्रोसेस अतिशय सुलभ आहे. म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, अष्टांगयोग ह्या प्रोसेसमध्ये फेलियरचे चान्सेस आहेत, पण भक्तियोगामध्ये फेलियरचे चान्सेसच नाही. मग काय होतं, काही लोक हे कंट्रोल नाही करू शकत. मग त्यांचं काय होतंय की आध्यात्मिक प्रगती जी आहे सगळ्यांना करावीशी वाटते, ते ध्येय पण आध्यात्मिक ठेवतात. ओके, म्हणून मनावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न पण करतात, पण त्यांना ते कधी कधी शक्य होत नाही. म्हणून काय होतं की आत्मसाक्षात्काराच्या त्या जर्नीमध्ये, त्या रस्त्यावरती असताना ते यश त्यांना म्हणजे कधी कधी ते चलबिचल होतं त्यांचं मन, आणि ते भरकटले जातात, रस्ता सुटला जातो त्यांचा. म्हणून आत्मसाक्षात्कारामध्ये त्यांचं मन म्हणजे हे नाही होत, काय म्हणतात त्याला की म्हणजे असं स्ट्रॉंग राहत नाही, त्यामुळे ते आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकत नाही. तर भौतिक गोष्टींमध्ये जेव्हा आपण सुख वगैरे मिळवायचा प्रयत्न करतो त्यावेळी आणि आध्यात्मिक प्रगती करत असताना जेव्हा आपण भौतिक सुख मिळवायचा प्रयत्न करतो, तर अग्नी जो असतो आपला, त्या अग्नीवरती आपण एका ठिकाणी अग्नी वाढवायचा प्रयत्न करत असतो आणि दुसऱ्या हाताने त्याच्यावरती पाणी ओतण्याचा पण प्रयत्न करत असतो. तर त्यांनी काय होईल, तेच होतं ह्या मार्गावरती. त्यामुळे मानसिक हे जे एक संतुलन, नियंत्रण जे असतं, संयम असतो, तो मॅन्डेटरी ठरतो. जर का ते नसेल तर योगाभ्यास करणं हा एक म्हणजे कालाचा अपव्यय बोलू शकतो आपण त्याला. योग अभ्यास जेव्हा आपण हे करतो त्यावेळी काय परिणाम होत असतात, तर आपलं भलेही मन कृष्णामध्ये असं पूर्णपणे युक्त झालेलं नसतं, पण ते ग्रॅज्युअली काय होतं की जेव्हा आपण 100% चुकीचे असतो, त्याच्यामध्ये आपण जेव्हा 1% चांगलं बनायचा प्रयत्न करतो, त्यावेळी भलेही आपण 99% वाईट असू, पण कमीत कमी 1% तरी चांगलं झालेलं असतो. आणि तसंच जर कृष्णावरती आपण 1% मन केंद्रित करायचा प्रयत्न केला, तर कृष्ण आपल्याला मदत करत राहतो. त्या 1%चं 2% होतं आणि 99चं 98 होतं, मग 2चं 3 होतं, 98चं 97 होतं. असं करत करत आपली इम्प्रूव्हमेंट होत जाते आणि ऑटोमॅटिकली मग आपल्याला मनावरती कंट्रोल करायला जमतं. आपण मग रिअलाइज करतो आपण की आपण आधी किती चुकीच्या पद्धतीने वागत होतो, आणि मग त्या ठिकाणी आपलं मन भरकटण्याची शक्यता अजूनही कमी असते. आणि हे कृष्ण भावनामध्ये आपण जेव्हा प्रॉपरली एंटर करतो त्यावेळी ते पॉसिबल होतं. तुम्ही असे मेकॅनिकल प्रोसेसेस, अष्टांग योग किंवा निष्काम कर्मयोग, असे मेकॅनिकल प्रोसेसेस जर अप्लाय केले, तर असं नाही की त्याच्यामध्ये इम्पॉसिबल आहे म्हणून, पण त्याच्यामध्ये तो मार्ग खूप डिफिकल्ट आहे. आणि एस्पेशली कलियुगामध्ये ते अजूनही डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला ह्या क्षणी प्रलोभनं जी म्हणतो ती अतिशय भरपूर प्रलोभनं आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे आपलं चलबिचल मन होण्याची शक्यता असते. हरे कृष्ण. तर आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या आठवड्यामध्ये अर्जुन 37, 38 आणि 39व्या मध्ये अजून एक मोठा प्रश्न विचारतो, म्हणजे अतिशय क्रिटिकल असा प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर मग जेव्हा कृष्ण द्यायला लागतो त्यावेळी मग तो नंतर त्याला भक्तियोगाला कनेक्ट करतो. हरे कृष्ण. Hare Krishna